वर्षानुवर्ष जुना त्रास हा आपल्याला अजूनपर्यंत होतोच। प्रत्येक जण या कॉक्रोचांपासून त्रासलेला आहे। कितीही औषधं मारली तरीही यावर काहीही उपयोग होत नाही। बेसिनच्या खाली असो वा गॅस ओट्याच्या खाली, यांच्यासाठी आपण एक घरगुती उपाय करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ या ठिकाणी घेऊ शकता। आणि हे आपण घेतलेली आहे 1 चम्मच बोरिक पावडर। बोरिक पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरला अगदी सहजपणे मिळेल। गव्हाचं पीठ आणि बोरिक पावडर आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे। आपल्याला बोरिक पावडर एकत्र केल्यानंतर बघा, अर्धा चम्मच इतकी साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळ ही घालू शकतात। गुळ हे आपल्या झुरळांना, मुंग्यांना जवळ बोलवण्यास मदत करेल आणि याने उंदर देखील मरतील। तर आपण हा जर उपाय केला तर दोघं वस्तू आपल्या कामात येतील। तर बघा, या ठिकाणी आपण साखरही छान अशी मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तितक्या क्वांटिटीत तुम्ही पीठ वाढवू शकतात आणि दुसऱ्या वस्तूही वाढवू शकतात। ज्या आपल्या घरातील वस्तू आहेत तेवढ्याच आपल्याला लागतील। डांबर गोळ्या ह्या अगदी सगळ्यांच्या घरात आपल्याला या मिळतात। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे, क्वांटिटी तुमच्यावर आहे। मी कमी बनवत आहे त्यासाठी येथे 1 डांबर गोळी घेतली आहे। त्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि मुसळीच्या सहाय्याने त्याला गुंडाळून घेऊन त्याची पावडर अशी बनवून घ्यायची। कुटल्यानंतर त्याची छान अशी फाईन पेस्ट अशी बनते, पावडर बनते आणि ती पावडर आपल्याला छान बारीक वाटायची आहे, जेणेकरून पिठामध्ये ती छान अशी मिक्स होईल। आणि मी फक्त माझ्या किचनसाठी बनवत आहे, तर मला इतकी पुरे आहे। तुम्ही जर हा प्रयोग रात्रीच्या वेळी केला तर हा नक्कीच फायदेशीर ठरेल। बघा, पिशवी लावल्यामुळे आपली मुसळी खराब झाली नाही आणि त्यामधून डांबर गोळीचा वासही येणार नाही। त्यामुळे आपल्याला पिशवी लावणं ही काळजी घेणं हे आपल्यावर आहे। तर बघा, ही प्लेट ही माझी न वापरती आहे। जी मी बाउल घेतलेला आहे तेही न वापरता आहे। त्यामुळे तुम्ही याला घरात न वापरणारी वस्तू घ्यायची आहे। डांबर गोळी ही आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे। डांबर गोळी एकत्र केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 झाकण इतकं फिनाईल। तुम्ही त्या ठिकाणी डेटॉल ही वापरू शकतात। आणि फिनाईल घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आपण जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे यालाही मळून घ्यायचं आहे। छान असं मळलं जाईल आणि जर नाही मळलं गेलं तर आपल्याला यामध्ये थोडं पाणी ऍड करून आपल्याला कणकेच्या स्वरूपात याला बनवायचं आहे। एक डो बनला पाहिजे, गोळा बनला पाहिजे इतका आपल्याला याला मळायचं आहे। बघा, मी थोडं पाणी टाकून ट्राय करत राहील आणि आपला कणकेचा जो गोळा आहे तो बनवेल। यामध्ये तुम्ही अजूनही थोडं जास्तही फिनाईल ऍड केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही हा उपाय जर रात्रीच्या वेळेस केला आणि तुम्ही गावाला जात असताना केला तर अगदी छान। आणि जर रात्रीच्या वेळेत करत असाल तर सकाळी उठल्यानंतर ते गोळे उचलून घ्याल, जेणेकरून आपल्या लहान मुलांना, घरातील पाळीव प्राण्यांना त्रास होणार नाही। जर तुम्ही कुठेही टाकत असाल, घर स्वच्छ असेल तर हे झुरळ, कॉक्रोच वगैरे हे कधीही होणार नाहीत। त्यामुळे आपल्याला हा उपाय फक्त रात्रीच्या वेळेस करायचा आहे। आणि रात्रीच्या वेळेस केल्यानंतर सुद्धा तुम्ही हा कमीत कमी 8 दिवस तरी रिपीटेडली ठेवला पाहिजे, जेणेकरून ते झुरळ रोज येतील आणि ते खाऊन मरतील आणि 100 वर्षापूर्वीचा जो त्रास आहे तो आपला कमी होईल। बघा, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। बाय।